आज मस्तपैकी होणार आहे बिर्याणी भात. तर आता मी बिर्याणी भात बनवते. तर आता बघा, आता बिर्याणी भातासाठी आता जिऱ्याची फोडणी देऊ. मस्तपैकी लवंगा, मिरं टाकून शरणा कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या. तर किती खूप छान असा फडफडीत भात झालाय बघा. आता तेल बिल अजिबात काही सुद्धा टाकलेलं नव्हतं. तर आता मी त्याच्यासाठी आता 1 चमचा तूप टाकून घेते. तर आता मला टाकायचं आहे तूप टाकून घेते. तर इथे मी चवळीचे शेंगा बारीक चिरून घेतले त्या आणि गाजरं खिसून घेतले ती. सोबत त्याच्यासाठी तळलेला कांदा आणि याच्यात मनुगं पण आहेत, असं तळून घेतलाय कांदा मस्तपैकी मोठाच्या मोठा एक. तर आता गाजरं आणि शेंगा टाकून घेते भरपूर असं. तर त्याच्यासोबत आता तळलेला कांदा पण टाकून घेते. तर मस्त असं धुवून अशी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर पण टाकून घेतली. तर आता भात सगळा आता मिक्स करून घेते आता. तर आता असं भात मी सगळं आता भाजीपाला सगळा मिक्स करून घेतला, तरी सुद्धा किती भात फडफडीत आहे बघा. मस्तपैकी तूप टाकल्यामुळं भात फडफडीत होतो. आणि तर आता त्याच्यासोबत आता मी इथे मी बटाट्याची रस्सा भाजी बनवली. छान छान अशी मस्त बटाट्याची रस्सा भाजी झाल्या. तर त्याच्यात आता मसूरची डाळ पण टाकलेली आहे भरपूर अशी, आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून घेतलेले. तर इथं मस्तपैकी मासं कुरकुरीत असं फ्राय करून घेतले, ती खूप छान आणि टेस्टी. तर मसाले भात आता असाच झाकून ठेवते. तर आजचं वातावरण बघा ढगाळच आहे. आलं म्हणजे पाऊस पण येईल. रात्री पाऊस येऊन गेलाय मोठाच्या मोठा, आणि आता कसं आभाळ आलं या. मस्तच असं वातावरण झालंय. तर इकडे आपली जास्वंदीची फुलं, मस्तपैकी पिकलेली मिरची कशी आल्या भारीपैकी पिकलेली मिरची. आणि उंची नाही ह्या मिरचीला, गिड्डी मिरची आहे. तर इथे बघा आता बारीक बारीक आता मिरच्या यायला लागल्या त्या झाडाला, आणि इकडं फुलं पण आले ते छान छानपैकी मस्तपैकी मिरच्या यायला लागल्या त्या. मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इकडं. तर ही फुलं बघा किती मस्तच अशी पसरले, ती वेगवेगळी फुलं छान छान. किती छान असं फुलं आहे. कलर तर किती भारी भारी येतं फुलांचं.